मित्रांनो, आज मी तुम्हाला पत्ता गोबीची भाजी बनवून दाखवते नवीन पद्धतीने. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. काय काय लागणार आहे मी सांगते. कोबी, इथे बटाटे, टमाटे, मिरची, 1-2 लसूणची पाकळी आता नाही आहे ती सोलते मी. हे बघा, बघू शकता लसूण पण आहे. आणि कोबी मी 2 पाण्याने कोमट पाण्याने धुवून घेतलेली, कारण खूप औषधांची फवारणी केलेली असते आणि वास पण करते ना, म्हणून मी कोमट पाण्याने धुवून घेतलेली. इकडे मी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. तर मी कढईमध्ये तेल टाकते. तर मी मिरची टाकून घेते. त्यात मी आता जिरे टाकून घेते. लाल तिखट टाकून घेते. थोडे तेल गरम होऊन गेलेलं होतं खूप. काळा मसाला टाकते. हळद टाकून घेते. हे बटाटे टाकून घेते मी. त्यात मी आता टमाटे टाकून घेते. आता हे स्वच्छ धुतलेले आपण कोबी टाकून घेऊ. पण आता मीठ टाकून घेते मी आणि झाकून देते मी. आता मी मीठ टाकून घेते आणि कमी गॅसवरच शिजवते. काहीच पाणी नाही टाकायचं. कमी गॅसवर मस्त शिजवायचं झाकण ठेवून. छान लागते. पाणी टाकल्याने चव छान नाही येत. कमी गॅसवर ठेवलेलं आहे ना आपण, आपोआप कोबीचीच म्हणजे अंगाचंच पाणी होतं, त्याच्याने शिजून जातं. मध्ये आपण चाळून द्यायची 2-3 वेळा. शेंगदाण्याचे कूट टाकून घेते मी. कोबीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आवडतं मला, कोबी फ्लावरमध्ये. तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू, आवडत असेल तर टाका. हे बघा, आपल्याला कोबीची भाजी तयार आहे आपली. बघू शकता छान झालेली. करून बघा या पद्धतीने तुम्ही, नक्कीच छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. भाकरसोबत पण छान लागते. बघा मित्रांनो, आमच्या खिडकीमध्ये माकड आलं, त्याचं पिल्लू पण आलेलं आहे. ते खाण्यासाठी मी त्याला पोळी दिली, मस्तपैकी खाऊन राहिलं. ते पिल्लू पण छान उड्या मारतं आहे. कधीमध्ये आले का ते कायम पोळी टाकते ना, येतं ते खिडकीमध्ये. पोळी, भाकर, बिस्किट काय पण दिलं का मग त्याला माहीत असतं इथं भेटतं आपल्याला खायला काहीतरी. बघा कसं बघून राहिलं ते.